चन्नम्मा चौकातील पाण्याच्या पाईपला बसविला नवा व्हॉल्व। कित्तूर चन्नम्मा चौकातील काकतीबेस रोडकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पाण्याची पाईप फुटून पाणी वायफळ जात होते। याबाबत पाणी पुरवठा मंडळाने ताबडतोब काम हाती घेऊन या पाईपला नवीन व्हॉल्व बसवून पाण्याची नासाडी थांबवली। गेल्या 4-5 दिवसापासून या ठिकाणी पाण्याला गळती लागली होती, त्यामुळे शेकडो गॅलन पाणी वाया जात होते। याबाबत नागरिकांनी पाणी पुरवठा मंडळाकडे तसेच महापौर महेश नाईक यांच्याकडे तक्रार केली होती, पण पाणी पुरवठा मंडळाने याकडे कानाडोळा केला होता। शहरातील पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिन्यांना लागलेल्या गळत्या निवारण करण्यात पाणी पुरवठा मंडळाच्या अधिकाऱ्यांना अपयश आले आहे। यामुळे शहरातील गळत्यांचे निवारण तातडीने करण्यात यावे। जर 3 दिवसात गळती निवारण न झाल्यास नासाडी होणाऱ्या पाण्याची रक्कम संबंधित अधिकाऱ्यांच्या वेतनातून वजा करून घेण्याचे पत्र महापौर महेश नाईक यांनी पाणी पुरवठा मंडळाला पाठवले होते। याची दखल घेऊन पाणी पुरवठा मंडळाने कित्तूर चन्नम्मा चौकातील पाण्याची गळती बंद करून त्या ठिकाणी नवीन व्हॉल्व बसविला आहे। गुरुवारी सायंकाळी या कामाला सुरुवात करून रात्र 10 वाजता काम पूर्ण केले। यावेळी या मार्गावर मातीचा ढिगारा पसरला आहे। खोदलेला खड्डा असून भरलेला नसल्याने माती रस्त्यावरच आहे, त्यामुळे वाहनधारकांना तसेच नागरिकांना याचा त्रास होत आहे। तेव्हा हा मातीचा ढिगारा ताबडतोब हलवावा अशी मागणी होत आहे। 16 तारखेच्या आत वाळू पुरवठा सुरू न केल्यास जेल भरो आंदोलन। तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचा निर्वाणीचा इशारा। जिल्हा प्रशासनाने वाळू उपसा आणि वाहतुकी संदर्भात तारीख पे तारीख देऊन कामगारांना फसवित आहे। तेव्हा येत्या 16 ऑक्टोबरपर्यंत वाळू उपसा आणि वाहतुकीस परवानगी न दिल्यास कामगारांच्या वतीने जेल भरो आंदोलन छेडण्यात येईल, असा निर्वाणीचा इशारा तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती आणि येळ्ळूर गाव कामगार संघाच्या वतीने शुक्रवारी देण्यात आला। जिल्हाधिकारी एन जयराम यांनी वाळू संदर्भात कामगारांची दिशाभूल केली आहे। प्रत्येक वेळी वायदा सांगून कामगारांना झुलवत ठेवले आहे। यामुळे कामगारांमध्ये नैराश्य पसरले असून हजारो कामगार बेकार झाले आहेत। यामुळे 4 कामगारांनी आत्महत्या केली आहे। दिवाळी सण तोंडावर आहे, तेव्हा याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी तसेच सरकारने लवकरात लवकर वाळू उपसा व वाहतूक सुरू करावी अशा आशयाचे निवेदन सादर केले। जिल्हाधिकारी एन जयराम यांच्या अनुपस्थितीत शिरस्तेदार FA फैजी यांनी निवेदन स्वीकारले। यावेळी तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष YV चौगुले, व्हाईस प्रेसिडेंट शिवाजी सोंडकर, सेक्रेटरी मनोज पावसे, यल्लप्पा बेळगावकर, कृष्णा मुंद्रे, पिराजी मुचंडीकर, भुजंग अनगोळकर तसेच येळ्ळूर गाव कामगार संघाचे चांगदेव पाटील, मारुती कुगजी, रमेश मेंचे, राजू पावले, भोला पाकरे ही DC बागेवाडी, विलास नंदी तसेच इतर कामगार उपस्थित होते। या प्रसंगी माजी महापौर शिवाजी सोनकर हे आंदोलनाविषयी माहिती सांगताना गेली जवळजवळ 100 दिवस आज वाळू बंद आहे आणि ही वाळू बंद असल्यामुळे कामगार उपाशी आहेत हे साऱ्यांना माहिती आहे। आणि जवळजवळ 100 दिवसामध्ये 101 निवेदनं जिल्हाधिकाऱ्यांना दिलेली गेली आहेत। निवेदन दिल्यानंतर मोठा रस्ता रोको झाला, नॅशनल हायवे 1.5 तास बंद झाला। तरी त्याच्यानंतर आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना भेटलो, त्यांनी कुठल्याही परिस्थितीमध्ये 16 तारखेला वाळू आम्ही पुरवठा करू अशा प्रकारचं सरकारची जी अडचण आहे त्या सगळ्या पूर्ण करून 16 तारखेपर्यंत पुरवठा करू अशा प्रकारचं आश्वासन आम्हाला दिलेलं आहे। पण प्रत्येक वेळेला तारीख पे तारीख असल्यामुळं आमचा या प्रशासनावरचा विश्वास आता उडालेला आहे। तर यासाठी आम्ही वाळू कुठल्याही परिस्थितीत 16 तारखेला चालू झाले पाहिजे याची आठवण करून देण्यासाठी म्हणून आम्ही त्या ठिकाणी आलेलो आहोत। आणि जर वाळू 16 तारखेला जर चालू झालं नाही तर याचं स्वरूप वेगळं होईल। स्वरूप वेगळं होईल, सर्व कामगार आणि सर्व जनता रस्त्यावर उतरतील आणि त्याचं नेतृत्व आम्ही सारे म्हणजे हे सारे लीडर त्या ठिकाणी करावं लागेल। मग शेवटी केसेस पडल्या तरी चालतील, जेलमध्ये जायची पाळी आली तरी चालेल, पण हा वाळूचा प्रश्न सोडवल्याशिवाय आम्ही कदाचित गप्प बसणार नाही अशा प्रकारची भूमिका घेऊन आम्ही या ठिकाणी रस्त्यावर उतरलेलो आहोत। येळ्ळूर गाव कामगार संघाचे अध्यक्ष चांगदेव पाटील आपली कथा मांडताना पहिला 1 महिना आमच्या बोर्डासंदर्भात येळ्ळूर हे गाव कामगारांचं आहे। 1 महिना बोर्डासाठी गाव बंद होतं आणि परत त्यानंतर 3 महिने झाले वाळू बंद आणि पूर्ण 100% कामगार असल्यामुळं आमच्या येळ्ळूरच्या लोकांना फार त्रास व्हायला आहे आणि प्रशासन काही करून आम्ही जवळजवळ 3 महिने मी सगळ्यांनी प्रयत्न केलेले आहे। फक्त काय प्रत्येक वेळी तारीख द्यायचं
आता आज परवा गेलं ते 2 दिवसांनी वेगळं ते प्रत्येक हे व्हायला लागलं आहे. त्यामुळं प्रशासनानं हे करून आम्हाला सगळ्यांना एक हे घालून आम्ही प्रशासनाला एक लेटर साहेब बोला की. यावेळी तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने तालुक्यातील विविध समस्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना लेखी निवेदन सादर करण्यात आले. रेल्वे गेट समोर बॅरिकेड्स लावून रस्ता बंद केल्याने अनेक समस्या. टिळकवाडीतील पहिल्या रेल्वे गेट समोरील रस्त्यावर रहदारी पोलिसांनी बॅरिकेड्स लावून रस्ता बंद केल्याने दुचाकी वाहन चालक, सायकल स्वार तसेच 4 चाकी वाहन आणि पादचाऱ्यांना तसेच विद्यार्थ्यांना अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. हा परिसर म्हणजे जणू मृत्यूचा सापळा झाला आहे. टिळकवाडी पहिल्या गेटजवळील तसेच टिळकवाडी महर्षी रोड, गोडशेवाडी, मंडोळी या परिसरातील नागरिकांना रेल्वे गेट ओलांडून तलामंदिर मार्गे गोवा वेस्टकडे जाण्यास हा जवळचा रस्ता आहे. पण या ठिकाणी रहदारीची कोंडी होते. त्याचप्रमाणे रेल्वे आल्यास गेट बंद होऊन एकच गर्दी होते. यामुळे रहदारीवर ताण पडतो. म्हणून ट्रॅफिक पोलिसांनी या रस्त्यावर बॅरिकेड्स लावून हा रस्ताच बंद केला आहे. यामुळे दुचाकी व 4 चाकी वाहनांना काँग्रेस रोड किंवा दुसरे रेल्वे गेटला वळसा घालून जावे लागते. पण काही दुचाकी स्वार, सायकल स्वार हे दुभाजकावरून गाडी घालून रस्ता पार करत आहेत. पण हे अत्यंत धोकादायक आहे. या ठिकाणी अनेक वेळा अपघात झाले आहेत. विशेष करून विद्यार्थी-विद्यार्थिनी या ठिकाणी ये-जा करीत असतात. पहिलाच काँग्रेस रोड म्हणजे मुख्य रहदारीचा रस्ता आहे. याबाबत येथील नागरिकांनी अनेक वेळा आवाज उठविला आहे.